चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने महागाईच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन। चंद्रपुरात वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करत जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी दरवाढीचा निषेध म्हणून प्रतिकात्मक मीटरची होळी केली आणि महागाई नियंत्रणात आणण्यासाठी गॅस दरवाढ मागे घेण्याची जोरदार मागणी लावून धरली। महागाई कमी न झाल्यास तसेच डिझेल, पेट्रोल आणि गॅस दरवाढ मागे न घेतल्यास येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या शहर जिल्हा अध्यक्ष बेबीताई उईके यांनी दिला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। नरेंद्र मोदी साहेबांनी 12 वर्षे पूर्ण झाले म्हणून 12 वर्षे स्फूर्ती त्यांनी या देशामध्ये साजरी करत आहे। खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये महागाई गगनाला भिडलेली आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही आजचे दिवस आणणार गॅस दरवाढ। अगोदरच्या सरकारमध्ये सिलेंडर 350 रुपये होता, जर आता बघितला तर तो सिलेंडर 1000 रुपये झालेला आहे। पेट्रोलचे दर असेल, डिझेलचे दर असेल, हे भरमसाठ वाढलेले आहे आणि त्यामुळे आमच्या सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहे। आपण बघितलं असेल गॅस दर वाढल्यामुळे आज आपल्या भगिनींना चूल पेटवण्याची वेळ आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही आमच्या देशातल्या भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देणार नाही, परंतु आज मोदी साहेबांनी महिला भगिनींच्या डोळ्यामध्ये आज महागाईचे अश्रू आणलेले आहे। या भगिनी, या देशातले नागरिक मोदी साहेबांना कधी माफ करणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की मोदी साहेबांना धडा शिकवेल। आमची मोदी साहेबांना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना एवढीच मागणी आहे की जी महागाई, पेट्रोलचे दर असेल, डिझेलचे दर असेल, गॅस दर वाढ असेल, सरसकट कर्जमाफी, हे जे सगळे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहे, हे प्रश्न आपण तात्काळ मार्गी लावावे आणि ही महागाई कमी करण्यासाठी कुठेतरी नियोजन करावं, ही मागणी आम्ही आपल्या पंतप्रधानांना करत आहे। एवढेच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आज आपण बघितलं असेल स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहे। 15-15 हजार, 20-20 हजार बिल सर्वसामान्य नागरिकांना भरावं लागत आहे। याचा भूर्दंड सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। तात्काळ स्थगिती देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा। आम्ही या स्मार्ट मीटरची, कारण की हे स्मार्ट मीटर आम्हाला सर्वसामान्य जनतेला परवडणारं नसल्यामुळे आम्ही या स्मार्ट मीटरची होळी करत आहोत आणि या महाराष्ट्र सरकारचा म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत।